साजरा करत आहोत ते आपल्या गावचं भूषण मागच्या 2 पिढ्यांपासून ज्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं आणि या राज्याचं कृषी राज्यमंत्रीपदही भूषवलं ते ज्येष्ठ आणि आपल्या सर्वांचे गेल्या 2 पिढ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब जाधवराव, माजी कृषी आणि सैनिक कल्याण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ज्यांचा आपण आज विशेष करून सत्कार करत आहोत ते मूर्ती आमचे सहकारी दिलीप मावजी झेंडे, माझे बंधू दिलीप मोहन झेंडे, युवराज परशुराम झेंडे, ज्यांचा खास उल्लेख करावा लागेल की ज्यांनी आटकेबाज झेंडे लावले. सगळ्यांचाच उल्लेख करण्यासारखे समोर बरेच गणपतराव व्यक्ती बसलेले आहेत, पण सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, पण ज्यांचा विशेषतः करावा लागेल आणि ज्यांचा उल्लेख गोव्यामध्ये 4 फेब्रुवारीला एकदा 2 वेळा आंतरराष्ट्रीय कुविख्यात गुन्हेगाराला पकडलं आणि जे ज्येष्ठ आहेत आपल्या सर्वांचे ते आदरणीय मधुकररावजी झेंडे. आणि तुमचं वाक्य इतर कुठे बोलवण्याला मी बोलतो, जे आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पकडल्यानंतर जी बातमी जगभर गेली त्याला पाठीमागून जाऊन मिठी मारणं आणि नवं चान्स म्हणणं ही किती डेलीची भाव असावी याची कल्पना तुम्ही करू शकता. यासाठी त्यांना आपण त्याचप्रमाणे आजच्या या त्रिमूर्तींचा सत्कार जो होतोय त्यांच्या सौभाग्यवती सौ मंजुषा दिलीप झेंडे, सौ जयश्री झेंडे, सौ वंदना झेंडे, ज्यांची हे 3 दररोज ऑफिस संपल्यानंतर रेग्युलरली बोलणी खात असावे, पण त्यांना आज कारण कळलं असेल की ते कामच लेट होते आणि का लेट होत होते, कारण घरी गेल्यानंतर सौभाग्यवतीचं बोलणं खाणं सरकारी अधिकारी हा एक नित्याचा कार्यक्रम असतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो तर तुम्ही कोणी असो, आज या ठिकाणी हा कार्यक्रम घरगुती स्वरूपात होत असताना समोर बरेच वक्ते दिग्गज बसलेले, पण सगळ्यांना वेळा संधी देता आली त्याचं मला आयोजकांच्या वतीनं वाटतंय. परंतु काही गोष्टी वेळावर करता आल्या नसतील. मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे, कदाचित आत्मस्तुतीचा क्लेश करू नये, कारण या ठिकाणी दिलीपराव स्वामी आम्ही शिकलो डिव्हाइस हायस्कूल मध्ये. दिलीपराव सेक्रेटरी थोडस हायस्कूलला स्वतःची नाव होती, पण मी आणि सुधाकर केळकर किंवा अशोक केळकर आम्ही सगळे बॅचमेट इथं आहोत. आम्ही ऍक्च्युअली महादेवाच्या मंदिरामध्ये शिकलो आणि हे करत असताना मला एक सांगायचं आहे की आमच्याही पुढे काही आदर्श होते. काही आदर्श होते म्हणजे ज्यांचा नामोल्लेख करावा लागेल ते ऍडव्होकेट बाजीराव झेंडे, आबांचे थोरले सुधामराव झेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे रियल गायकवाड, त्याच्यानंतर नारायणराव झेंडे आणि ऍडव्होकेट गायकवाड आज ते आपल्यामध्ये नाहीये. या 4-5 लोकांना आणि त्यांचे वडील सगळ्यांचे युक्ताबाबांचे वडील असो किंवा इतरांचे वडील असो, झेंडे सगळ्यांचे वडील सकाळी 9 वाजता आपले मुलं पुण्यात शिकतात, त्यांचा डबा पोहोचवण्यासाठी आणि शाळेत जात असताना दररोज पाहत असतात. दिनाबाबूंचे थोरले भाऊ होते माऊली, ते डबा आणून देत असत आणि आम्ही सतत पाहत आलेलो आहे. आणि आम्ही मी 73 साली त्यावेळेला परीक्षा आमच्या सासवडला व्हायच्या SSCच्या सुधाकरराव आणि त्या सासवड केंद्रावरून मी पहिल्यांदाच माफी मागतो की कदाचित माझ्या बाबत उल्लेख करत असताना आत्मस्तुतीचा क्लेश करतो एवढ्यासाठी सांगतो की नवीन पिढीमध्ये काढलं पाहिजे. तिथं SSCला पहिले दिल्लीमध्ये पहिले मी पहिला आलो आणि नंतर मला पुण्याला वडिलांनी शिक्षणासाठी ठेवलं. जसं या मंडळीचे जेवण जात होते तसंच पुण्याहून डबा 3 वेळेचा झेंडे साहेब आहे. सकाळी 9 वाजता डबा दिलेला म्हणजे ज्वारीच्या भाकरी आणि त्या दुपारी जेवण ते संध्याकाळी जेवण ते दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करायलाच. ही वस्तुस्थिती आहे. केळकर साहेबांना माहिती, माहिती
कदाचित आजच्या पिढीने सांगितलं तर तुम्ही खोटं बोलताय असं म्हणतील लोक. पण हे सगळं ज्यांनी पाहिलंय त्यांना या परिस्थितीतून आम्ही गेलो ही गोष्ट खरी. कारण परिस्थिती माझ्या एकाच्या परिस्थितीचे किंवा गरिबीचं वर्णन करण्याचा प्रश्न सर्वच लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आणि प्रपंच सगळे शेतीवर चालणारे त्या काळात होते. आणि हे सगळं मी पुण्याला बीएससी झालो आणि बीएससी ला दिलीप मला माहिती होते की आपल्याला कदाचित आई-वडिलांना एमएससीचा खर्च राबवण्याचा परवडणार नाही, म्हणून मी ठरवून टाकलं की मी कुठल्याही परिस्थितीत नॅशनल स्कॉलरशिप मिळवणार जी ऑल इंडिया लेवलची असते ICAR स्कॉलरशिप. आणि ती परीक्षा देऊन ऑल इंडियाची 400 रुपये त्यावेळेला मिळायचे होते. 400 रुपये खूप व्हायला दर महिन्याला. त्याच्यावरती माझं दहावीचं शिक्षण मी पूर्ण केलं. आणि नंतर एमपीएससी ची परीक्षा दिल्यानंतर आम्ही 4-5 जण 5-6 जण क्लासमेट एकाच वेळी सिलेक्ट झालो लेडीज आहेत. त्याचे माझे 3 क्लासमेट पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून आले. देशमुख म्हणून प्रभाकर देशमुख होते, विकास देशमुख होते आणि म्हणून आले. अशा प्रकारे बरेच क्लासमेट या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून आले. आणि कॉलेज एकदा जरी संपलं तरी नाशिकला गेल्यावरती पहिले 2 वर्षांचं ट्रेनिंग असतं. दिवस गोष्टी नसतात, फक्त ट्रेनिंग घ्यायचं असतं. त्यामुळे 5 नंतरचा वेळ 5:30 नंतरचा मोकळा असायचा. मी रात्र कॉलेज करून तिथे LLB चे शिक्षण पूर्ण केलं. नाशिकचे LLB लॉ कॉलेज म्हणून होतं, तिथे रात्रीचे क्लास अटेंड करून LLB त्या ठिकाणी डिग्री घेतली. असं करत करत हा प्रवास सुरू झाल्यानंतर एक लक्षात आलं की आपण मागच्या पिढीला शिकवलं पाहिजे. म्हणून पहिलं काम नोकरी केल्यानंतर त्यावेळेला पगार लिमिटेड असेल, 2-2.5 हजार रुपये पगार होता. हे 4था, 5था, 6वा, 7वा वेतन आल्यानंतर जरा पगाराचे लेवल वाढले. आणि दिलीपला मी पुण्याला शाहू महाराजांच्या हॉस्टेलला ठेवलं आणि त्या पगारामध्ये आमचा दोघांचा खर्च भागवणं मला चांगल्यापैकी तयारीची कसरत करायला लागत अशी गोष्ट खरी आहे. पण हे लक्षात घेतलं होतं की आपल्या भावंडांना आपण शिकवलं पाहिजे, पुण्यात नेलं पाहिजे, त्यांना एक्सपोज केलं पाहिजे, म्हणून तिथपर्यंत त्यांना प्रवास करत नेलं. हे करत असताना मी नाशिकला स्वतः स्थिरावून असताना युवराजाला आणि गोकुळा घेऊन त्या ठिकाणी गेलो. सुरुवात करून युवराजी त्या ठिकाणी दिली, पण नंतर त्यांनी कष्टावरती स्वतःच्या मेहनतीवरती त्याच बँकेमध्ये वरिष्ठ हुद्द्यापर्यंत एक चांगली कौतुकास्पद अशी भरारी घेतली. त्यांनी सगळं करत असताना त्यांनी त्यांच्या मेहनतीवरती जसं दिलीपरावांनी असेल किंवा युवराजांनी असेल किंवा दुसऱ्या आमचे बंधू दिलीप असतील, यांनी एक पायरी प्रमोशनची चढत या कौतुकास्पद अशा प्रकारे केले असल्यामुळे आपण आज त्यांचा कौतुकाचा सोहळा करत आहोत, सेवापूर्तीचा सोहळा करत आहोत. आता एक लक्षात मात्र त्यांनी जपून घ्यावं की तुम्ही रिटायर झालाय, टायर्ड नका हो. कारण अजून दिलीपरावांचं वर्णन केले की अजून खूप तरुण दिसताय, वैद्य थोडं लक्ष ठेवा, अजून काही असं. त्याच्यानंतर एक भरपूर आपल्याला ऍक्टिव्ह लाईफ करता येते, काही चांगलं करता येतं. मी तर खरं जेवढं ठरवलं होतं की नाशिकला माझी 6 वर्ष नोकरी झाल्यामुळं तिथे वनवासी कल्याण आश्रम म्हणून एक संस्था आहे जी नाशिकच्या आणि ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी क्षेत्रात काम करते की नोकरीच्या रिटायरमेंट नंतर त्या संस्थेत 3 दिवस काम करा, आठवड्यातले 3 दिवस कुटुंबासाठी द्या. परंतु मध्येच काहीतरी असं घडलं की मी वेगळ्या क्षेत्रामध्ये आलो, असू द्या तो इतिहास या ठिकाणी सांगत आहे. परंतु त्या संस्थेमध्ये जाऊन आदिवासी लोकांसाठी काम करण्याचं एकूण माझ्या मनात खूप विचार उरलेला होता. परंतु काही घटना अशा घडत गेल्या की त्याच्यामुळं वेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आलो. मी सांगायचं तात्पर्य ठिकाणी बरेच सध्याचे सरकारी अधिकारी आहेत, काही रिटायर्ड अधिकारी आहेत. मला एकच सांगायचं दिलीपराव की वॉरन बफेट नावाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांची काम टाइम्स ऑफ इंडियाला मी मुलं वाचत होतो. वयाच्या 91 जिथे म्हणतात की भारतामध्ये गुंतवणुकीचं मला चांगलं संधी आहे. वयाच्या 91 वर्ष
म्हणजे रिटायरमेंट नंतर आपलं आयुष्य संपलं आराम करावा असं कृपा करून समजू नका. अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत जो बायडन, जगातला सगळ्यात पॉवरफुल माणूस, त्यांचं वय आता 87 वर्ष. तर पुढच्या वर्षीची इलेक्शन पुन्हा लढायची पण आता म्हणजे कामाची इच्छा असेल, जगाला चालवणारा माणूस 87 वर्षाचा आहे, पुन्हा पुढची इलेक्शन लढायचं म्हणतोय, तर खरं माणसामध्ये जिल्हा असतील त्याला आपण शेवटपर्यंत काम करू शकतो. की मुद्दावरून या ठिकाणी त्यांच्यासाठी उल्लेख करतोय. सरकारी नोकरीमध्ये देवकर बराच काळ गेल्यामुळं सरकारी नोकरीबद्दल थोडंसं सांगणं मी या ठिकाणी माझं कर्तव्य समजतो किंवा माझे अनुभव शेअर करू इच्छितो. ज्यांच्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे इगो. बरोबर आहे. मराठीमध्ये आपण म्हणतो गळचीबाज आहे, गळचीबाज आहे. हे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये येण्याचं कारण आपण एखाद्या कुटुंबात चांगले संस्कार घेऊन पुढे आले, लोक म्हणतात की चांगल्या कुटुंबातून आलेला मुलगा आहे, चांगले संस्कार झाले. मुळात आपल्या सगळ्या नोकरशाहीवरती ब्रिटिश नोकरशाहीने संस्कार केले ते अविश्वासाचे निर्माण केले. दिलीपराव साहेबांचे सगळे शेतकऱ्यांमध्ये जाऊन नाम शकले. माझ्यासारखे मी मगाशी म्हटलं आत्मस्तुतीकरण पण गोरगरिबांच्यात जाऊन काम करू शकलो, याचं कारण त्या परिस्थितीतून आलं होतं. पण आज बरेचसे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल उदाहरण की सरकारी अधिकारी साहेबांच्या कल्चरमधून बाहेर आलेले. जसे आज देश 1947 साली स्वतंत्र झाला, तोपर्यंत ब्रिटिशांचं राज्य होतं, आपण त्यांचे सब्जेक्ट होतो, आपल्याला राज्य करण्यासाठी ते इथं आले होते. आम्ही स्वतंत्र झालो आणि अशा प्रकारची ब्युरोक्रसी निर्माण झाली किंवा नोकरशाही निर्माण झाली. मी स्वतः सगळं तो दोष घ्यायला तयार आहे की गोरे ब्रिटिश गेले आणि काळे ब्रिटिश आले, अशी परिस्थिती आजच्या नोकरशाहीची आहे. अगदी तासोमध्ये गेल्या आठवड्यात पुण्यात घडलेला ऍक्सिडेंट म्हणजे एखादा डॉक्टर, एक ग्रॅज्युएट झालेली मुलगी आणि मुलगा IT इंजिनियर यांना 302चा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलते इथपर्यंत आपल्या लोकशाहीचे हात गेले. सर्वेची बाब आणि ते कुठल्या कुटुंबातून आले असतील, गरिबीतून शिकले असतील आणि त्यांचा एक अत्यंत श्रीमंत घरातला मुलगा नशा करून आपली इम्पोर्टेड गाडी चालवत त्यानंतर जागच्या जागी मृत्यू झाला. असे ती दोन, एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्याबद्दल मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलंय आणि वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल. आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की सरकारमध्ये दिलीपरावांचं उदाहरण घेतलं तसं केळकर साहेब करायचं बोलणं करता येतात. आपल्याकडे TN सेशन नावाची एक निवडणूक आहे, सगळी निवडणुकीचा सीझन चालू आहे, पण TN सेशन तुमच्या वेळी बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. मला त्यांच्या हाताखाली काम करण्याची जवळपास 3.5-4 वर्ष मुंबईला जिल्हाधिकारी असताना संधी मिळाली. कारण ते निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विमानतळ हा माझ्या कार्यक्षेत्रात येत होता, म्हणून त्यांच्यासाठी मला प्रोटोकॉल म्हणून ते आले की त्यांना घ्यायला जावं लागायचं. मुख्य निवडणूक आयुक्त देशाचे आमच्या जिल्ह्यात येतात, तिथे उतरतात, मग त्यांना देशावर निवड त्यांची निवडण्याची व्यवस्था आपल्याकडे भरपूर. योगायोगाने त्यांच्याशी जवळून बोलण्याचा किंवा त्यांच्याशी काम करण्याचा संबंध आला. अशी काही माणसं घडून जातात. आता गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्यांचाही मृत्यू झाला की जे पिढ्यांचे बदल करतात. बरेच लोक आता आम्हाला मी जे काम करतात फॉरेस्टमध्ये अजून 2-3 रोड एक आदिनाथ रोड एक भुलेश्वर रोड करताना आणि फॉरेस्टमध्ये अडचणी आहेत. फॉरेस्टचा कायदा कोणी आणला असावा, एक वनसंवर्धन कायदा म्हणून त्यांनी 1986 साली आणला हवा. त्याच्यामुळे तो तर त्यावेळी आणला नसता, आज गॅसचे आले म्हणून सोडा, परंतु जर तो वनसंवर्धन कायदा त्यांनी आणला नसता तर भारतामध्ये कदाचित पुढच्या पिढीला आपल्याला झाडं चित्रामध्ये दाखवावे लागले असते, झाडच राहिले नसते. एवढा हट्टी आणि एवढा प्रिन्सिपलचा माणूस होता. त्यावेळेला दिलीप त्यांनी तो कायदा फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट इंदिराजींच्या समोर केला आणि ते सरकार एवढा कडक कायदा आपली मतदारांनी लोक आपल्या विरोधासाठी कायदा पास करणार नाही. त्या माणसाने इंदिराजीसारखे भगवान देखील केला
त्यांना सांगितले तर हा कायदा पास करा किंवा फॉरेस्ट सेक्रेटरी म्हणून माझी उद्या बदली करा, दोनच पर्याय आहेत. इंदिरेने तो कायदा पास करावा पुन्हा थोडं मात्र दोन शिल्लक आहे. असं ज्यांचं खऱ्या अर्थाने योगदान असतं असेही लोकशाही आहे आणि असेही आहे. दुसरं त्याचं उदाहरण आणि कोड आपण म्हणतात आदिवासी नेता, हे नेतृत्व 1951 पासून कायद्यात लिहिलेले, कारण भारताचा निवडणूक कायदा हा 1951 आहे. तेव्हापासून ते कायद्याच्या अंतर्गत लिहिलेलं होतं आणि आहे, फक्त राबवलं त्यांनी. म्हणून आज ते एकही भाषेत बनलेले कोड आपण लागले. असं बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील. गव्हर्नमेंटमध्ये हे सगळे काम करत असताना त्याच्या गोष्टी असतात कल्याणकारी राहिलेल्या, त्या आपण स्वीकारल्या. परंतु बरेचसे अधिकारी अजूनही ब्रिटिश कल्चरमधून बाहेर यायचे आणि आपण आपल्या लोकांसाठी काम करतोय, आपल्या बांधवांसाठी काम करतोय, स्वतंत्र भारतात भारतीयांच्या राज्य म्हणून काम करतोय. घटनेच्या प्रियामध्ये म्हणतो वी द पीपल, म्हणजे आम्ही सर्वजण आमच्यासाठी काम करणार. परंतु ती ब्रिटिश संस्कार मगाशी म्हटल्याप्रमाणे जायला अजून काही काळ लागेल्याच्या बद्दल माझ्याबद्दल मनोरंजन काही शंका नाही. परंतु आता ते बरंचसं कमी व्हायला लागले. याचं कारण तुमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील लोक अधिकारी व्हावे लागले. बऱ्याच गोष्टी सांगता येतील लोकशाहीबद्दल. आमच्याकडे एक शॉर्ट पाईप लाईन म्हणून तुम्ही बघा, ती प्रशासनामध्ये शासनामध्ये आम्ही जाणतो. विधानसभेमध्ये दादांचं ज्यावेळेस भाषण व्हायचं त्याच्या पद्धतीने मांडणी केली जायची, त्याचे साक्षीदार आम्ही सर्व राहिलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये सर्वात जर फायदा कुणाला झाला असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला. आणि कृषी मंत्री महोदय असताना दादांनी जे काही निर्णय घेतले त्याच्या त्या निर्णयांची आम्ही आता कार्यक्रमापूर्वी भेटल्यानंतर चर्चा करत होतो की ते तसे निर्णय नंतर कुणी घेऊ शकले नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी काही चांगल्या योजनेपासून वंचित राहिला. हा दुर्दैवाचा भाग आहे. पण त्यांच्या काळामध्ये त्यांनी जे निर्णय घेतले त्याचे 3-4 निर्णय मी सहज उल्लेख करू शकतो की माजी सैनिकांना एकीकडे सैनिकांचे शिक्षण आधी त्यांनी घेतलेले सेवेचा लाभ मिळण्याकरता कृषी उत्पादनाच्या योजनेच्या मध्ये लाभ देताना सैनिकांना जे प्राधान्य दिलं, त्याच्यामुळं आता शेतकरी म्हणून सैनिक उभा राहतो त्याच्याकरता योगदान जे चांगलं देशामध्ये होते ते दादांची या देशाला या राज्याला मोठी देणगी आहे. त्यामुळे आपण त्यांचं या सर्व उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं म्हणून तर बालपण आलं होतं. आज कौतुक सोहळा होतोय 40 वर्षानंतर सर्वांच्या समोर अत्यंत एसी हॉल मध्ये अत्यंत चांगल्या टापटीप कार्यक्रमामध्ये की अशा कार्यक्रमाचं नियोजन मला वाटतं संभाजीराव साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली होत असल्यामुळं झिरो टॉलरन्स जो प्रशासकीय शब्द आहे की कुठली उणीव ठेवायची नाही, ती साहेबांनी स्वतः इथे या ठिकाणी 3 दिवस कशा पद्धतीने सूक्ष्म नियोजन केले आम्ही जाणतो. त्याच पद्धतीचं नियोजन 40 वर्षापूर्वी होतं. 83 साहेबांची 10वी 73 सालची, माझी 83 सालची आणि 83 सालची माझी 10वी झाल्यानंतर 10वीत मी दिवे कातोद हायस्कूल मध्ये परत आल्यानंतर वडीलपार्जित आमचं दिव्याच्या बारवजवळच्या असलेल्या घरामध्ये जुन्या घरामध्ये दादा त्यावेळेस आले. मला अजूनही आठवतंय त्यांची माणसं ते कौतुक कसं करायचं एखाद्या विद्यार्थ्याचं, तर माझ्या घरामध्ये आले. मला त्यावेळेस आठवतंय पितळीच्या ताटलीमध्ये गुळाचा कोरा चहा दादा केलेले 83 साली आमच्या सोबत कौतुक करताना या गावाची नीतिमत्ता, ज्या गावाचे श्रेष्ठत्व इतक्या चांगल्या वापरायचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला कुठलाही त्यांचा सुज्ञ नागरिक किंवा कोणीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही, तो जाऊ शकलो नाही. सोशल ऑडिट काय असतं ते पावलोपावली ह्या मंडळींनी स्वतः अनुभवलं, स्वतः ते समाजासमोर आदर्श ठेवला. दुसरं उदाहरण म्हणून सांगतो, विधानसभेच्या कामानिमित्त जर त्यांच्याकडे कधी जाणं जर झालं तर मॅजेस्टिक बंगल्यामध्ये मॅजेस्टिक गेस्ट हाऊस त्यांचे निवासिका सैनिक असायचे, तिथं दादा राहायचे. आणि जर कितीतरी वेळा गेले तर दादा आमदार असताना गाडी टाकून खाली झोपलेले असायचे. बाकीचे आपले कार्यकर्ते आमच्यासारखे गेलेले त्यांच्या जागेवर झोपलेले असायचे, तर दुसरीकडे राहायची सोयच नसायची. तर दादा त्यावेळेस सांगायचे आता थोड्या वेळाने चहा जेवण येईल, मला अधिवेशनाला जायचे, चहा जेवण करायचं नंतर तुम्ही जायचं. वडिलांच्या नात्याने सांभाळलेली ही माणसं आहेत. म्हणून कदाचित दिवे पंचकृषीतून अधिकारी का तयार होतात, त्यांची मुसळ त्यांची जमिनी जर एवढी ताकदीची आहे, एवढी संस्कारक्षम आहे, तर ते गावातून चांगल्या अधिकाऱ्याशिवाय दुसरं काही जन्माला येणार नाही. हे आहे. दुसरं व्यक्तिमत्व होतं अण्णा. अण्णांनी या पद्धतीनंच
अत्यंत सर्वांना मार्गदर्शन केलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यायच्या याचा मोठा अखंड या पुरंदर तालुक्याला पुणे जिल्ह्याला घालून दिला. त्याचा फायदा सर्व प्रचंड झाला. दुसरं आपलं नेतृत्व आहे संभाजी साहेब. आदराने आपण सर्व त्यांना आभार म्हणतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त दिव्यातलीच पिढी तयार नाही झाली तर महाराष्ट्रातली एक वेगळी पिढी तयार झाली. आणि त्या प्रशासकीय सेवेमध्ये असल्यामुळे आम्ही ते सगळं जाणतो, अनुभवतो, त्याचे साक्षीदार आहोत. मला वाटतं सायन्स मध्ये काय कम्प्युटर सायन्स मध्ये आता काम करणारी मुली मुलगी आता कम्प्युटर मध्ये काम करते. दिलीप साहेबांची मुलगी आहे. क्वांटम फिजिक्स एक नावाचा शब्द आलेला आहे. म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या थोडंसं आठवण्याच्या बाहेर येणार नाही, पण आपल्या पायाच्या अंगठ्याला जर टाचणी टोचली तर त्याची कळ आपल्या मेंदूत येते. ती येण्याची जी रचना आहे ती रचना क्वांटम फिजिक्स वरती आधारित असते. म्हणजे जे चेतन संस्थेचं जाळं असतं ते इतकं सूक्ष्म असतं की अणुरेणूच्या तत्वावरती जाऊन ते काम करत असतं. त्याच्यातलं त्याला क्वांटम फिजिक्स नवीन शब्द आलेला आहे की पूर्वीचा संगणक 60 सालचा संगणक एवढ्या मोठ्या खोलीमधला होता आणि आजचा तो संगणक तुमच्या माझ्या हातातल्या मोबाईल मध्ये आलेला आहे. आणि क्वांटम फिजिक्स नंतरचा येणारा संगणक जो असेल, तुम्ही आणि जर डोळ्याची पापणी लावली तर त्यावेळेस तो आपल्या कुठेतरी त्वचेमध्ये सेन्सर फिट केलेला असेल आणि तो त्या पद्धतीने काम करेल. हे क्वांटम फिजिक्सचं इथून पुढचं रूप असेल. त्याचा मूर्तिमंत रूप तुमच्या माझ्यासमोर संभाजीरावांच्या माध्यमातून आहे क्वांटम फिजिक्सचं. कारण आज 400-450 अधिकाऱ्यांचा ह्या तालुक्यामध्ये समावेश आहे. या गावात 40-50 अधिकारी आहेत आणि झेंडे कुटुंबातले 10-15 अधिकारी आहेत. झेंडे कुटुंबातल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये ते पोलीस असो, सहकार असो, लँड रेकॉर्ड असो, कुठल्याही खात्यामध्ये गेल्यानंतर कृषी विभागात गेल्यानंतर झेंडे नाव सांगितलं, दिवे नाव सांगितलं आणि पुरंदर पुणे जिल्हा सांगितला तर कामामध्ये असलेल्या गुंतवणुका ज्या असतात, अडचणीच्या भूमिका ज्या असतात किंवा त्याला लागणारी जी मदत असते ते कुणाच्या आयुष्यभराच्या शब्दांनी होणार नाही. आयुष्यभर कष्ट केल्यानंतर सुद्धा होणार नाही. ते एकमेकांच्या शब्दांमुळे होते आणि त्याचा अनुभव या निमित्तानं आपल्या गावातले मंडळी घेतात, समाजातले मंडळी घेतात आणि त्याचा फायदा सर्वांना होतो आणि ते आवर्जून सांगितलंच पाहिजे. हा संस्कार क्षमता पहिल्या पिढीने अधिकाऱ्याच्या लोकांनी घेतला. आता दुसरी पिढी या गावातली तयार झालेली उद्योजकांची. त्या उद्योजकांच्या पिढीने तर पूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशामध्ये सर्व ठिकाणी त्यांची उपस्थिती आणि त्यांची योगदान जाणवतंय. परराज्यामध्ये गेल्यानंतर याच गावातले काही उद्योजक वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देतात आणि त्यांची जर त्या ठिकाणची योगदानाची भूमिका जर पाहिली तर कदाचित गावातले म्हणून आपल्या मंडळींना ते लक्षात येणार नाही. पण कुठलंही काम मिळाल्यानंतर उद्योजक किंवा या ठिकाणचा आपला सेवा ज्या पद्धतीने त्या राज्यामध्ये देतो त्याचा सर्वांना अभिमान येतो आणि त्याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोरच आहे. अनेकडचं पहिल्या पिढीचं उदाहरण सांगतो. आपले चिरंदादा झेंडे आता गाव उद्योग समूह आहे. 2000 साली शेतीनिष्ठ शेतकरी झाले. त्याच्यानंतर आज 20-24 वर्षानंतर मुरली झाले. हे शेतीनिष्ठ करत असताना त्याच्यातली 24 वर्षातली किंवा 30 पूर्वी वर्षाची अखंड कालावधीची आव्हाने प्रचंड मोठी आहेत. सीताफळ सेंद्रिय पद्धतीने येतं, कुठलेही औषध न मारता हे कुणाला सांगितलं पटणार नाही, ते दोन्हीकडे केलं. आणि टोमॅटोचं उत्पन्न हेक्टरचं उत्पन्न एकामध्ये काढता येते. श्रीरंगदादांनी 2000 साली 24 वर्षापूर्वी सांगितलं की या मोठं योगदान आहे कृषी क्षेत्रातलं. आता तेच योगदान पुरस्कार त्या निमित्तानं पुढे आलं. पण आता पुढच्या पिढीनं त्याला दिव्यता भव्य दिव्यता देण्याकरता निश्चितपणे आपल्या सर्वांना जबाबदारीची जाणीव झालेली. वैयक्तिक माझ्या बाबतीमध्ये 1967 ते 2024 चा प्रवास आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला. नामूल्य किंवा त्याच्याबद्दलचा उल्लेख सर्वांनी केला, त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. पण एक ठळक 1-2 उदाहरण सांगतो. सलग 10 वर्ष आताच धाराशिव म्हणजे पूर्वीच्या उस्मानाबाद मध्ये काम केलं आणि त्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या काटी गावच्या देशमुखांची मासाहेब दादासाहेबांच्या सौभाग्यवती पत्नी ह्या काटी गावच्या आणि त्या गावामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. आणि असं दादा मी एक जस्ट कानावर असा काहीतरी विषय तुम्ही बघा जमत असेल तर दादांचा शब्द नेहमी आठवते. आपण ज्यांनी प्रशासनात काम केले हा विषय आहे बघा.
नियमात असं जमत असं तुम्ही सोडवा, काय प्रश्न येतात तुमचा तुम्ही बघून घ्या. सांगितलं आणि दादा विसरून गेले. सुदैवानं प्रश्न सोडवण्याची त्यावेळेसची परिस्थिती होती, सोडवला गेला. मान सन्मान काय दिला जातो, चांगल्या पद्धतीने काम केलं असेल. काठी गावामध्ये दादांच्या या पाहुणे मंडळींनी कृषी विभागातल्या 40 ते 50 अधिकाऱ्यांना घरी बोलवलं. मान सन्मानाने जीवन काय असेल कदाचित आपण अनुभवले का नाही माहित, पण आम्ही अनुभवले आयुष्यामध्ये पहिलं आणि शेवटचं जेवण. आम्हाला बसवलं वाड्यामध्ये, बसवल्यानंतर बसायला पाठ, पाठीला टेकायला पाठ आणि समोर चौरंग, चौरंगावरती पंचपक्वान्नांचं ताट, त्याला फुलाची रांगोळी, त्याच्या समोर उदबत्त्या लावलेला आणि प्रत्येक ताटासमोर एक निरंजन. आणि घरातली माणसं यायची, अधिकाऱ्यांना मान सन्मानाने बसवायची, ओवळायची आणि ते पंचपक्वान्नाचं ताट आम्हाला आदरपूर्वक वाढलं, जेवायला घातलं. ते जे संस्कार या मंडळींनी आम्हाला दिले त्या ठिकाणी, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पदरामध्ये टाकताना आधी कधी आम्हाला मागं पुढे बघण्याची वेळ आली नाही. आणि कदाचित हे उपकार आपल्या समाजावरती आपल्या याच मंडळींनी केले म्हणून आतापर्यंतची वाटचाल यशस्वीपणे करू शकतो. दुसरं एक उदाहरण, जस्ट सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना टेलिफोन डाळिंबाला मोठा प्रश्न समोर उभा राहिला. ज्या दुष्काळी भागामध्ये शास्त्रज्ञांनी शिफारस केली होती की या सांगोला तालुक्यामध्ये धायपात्राशिवाय, म्हणजे आपल्याकडे शब्द धायपात्राशिवाय दुसरी कुठलीही शेती होणार नाही. त्या सांगोला तालुक्यामध्ये तुम्ही काही करू नका. तिथं सलग 30 वर्षे कृषी विभागाने, शासनाने त्यावेळेस दादा कायम रोजगार कामे होते, कोऱ्याचे रोजगाराच्या कामाच्या माध्यमातून कंपार्टमेंटची सगळी कामं झाली, पाणलोटाची कामं झाली, नंतर फळबागेची कामं झाली. त्या फळबागेमुळे डाळिंब आलं आणि ज्या भागातला जो मजूर रोजगार आणले होते, मजुरी काम करायचा, तोच मजूर स्वतःच्या शेतामध्ये डाळिंबाचे मोठे मोठे डाळिंबावरती गमले बांधले आणि त्याच्या बंगल्यावरती त्यांनी कॉन्क्रीट मध्ये मोठे डाळिंबाचे केले. आपले सुधाकर जेडे साहेब त्या ठिकाणी काही काळ त्यांनी पोलीस मध्ये सिनियर इन्स्पेक्टर पदावरती सेवा दिली, त्यांनी त्या ठिकाणी ते पाहिलेले आहे. त्या भागामध्ये जेव्हा हा संपूर्ण प्रश्न आला, आदरणीय पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना पुण्यामध्ये सलग 24 तास सभा घेतली देशातल्या सर्व शास्त्रज्ञांच्या सोबत आणि आम्हाला मॅन्डेट दिला की उद्याच्या या सभेनंतर मला तुम्ही स्ट्रॅटेजी द्या, म्हणजे उद्याच्या मला तुम्ही योजना द्या की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करू शकतो. ती योजना दिली आम्ही, तेलकट नियंत्रणाची योजना दिली. त्या पद्धतीने शेतकऱ्यांना अडवण्याकरता एका स्टॉक मध्ये साहेबांनी दुसऱ्या 48 तासाच्या सोलापूरला 1000 कोटी रुपये पाठवून दिले आणि ते बँक खात्यामध्ये येऊन पडले. एकच आठ दिवस हा पैसा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे. आता आपल्याला थोडं मोकळेपणे बोललंच पाहिजे. त्यावेळेस सोलापूर मध्यवर्ती जिल्हा बँक ही अवसायण्यात आली होती आणि त्यावेळेच्या नियमाप्रमाणे 20% एनपीए म्हणजे एनपीए मधून दिल्या तसं 20% एनपीए जर झाली तर बँकेला पुढच्या वर्षी फायनान्स होऊन परत त्यांना 1000 ते 500 कोटी रुपये मिळणार होते. आमची 1000 कोटीची योजना आली होती. 500 कोटी रुपये सोलापूर डीसीसी बँकेच्या खात्यामधून जर दिले तर शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. बँकेची भूमिका अशी होती की हे अनुदान बँकेच्या एसडीसी बँकेच्या म्हणजे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून द्या. आम्ही ते काही काळ शेतकऱ्याला दिला असं दाखवतो, ते आमच्या खात्यामध्ये जमा करतो, आम्ही एनपीएतून बाहेर येतो आणि आम्ही नंतर परत कर्ज वाढतो. पर्यायाने शेतकऱ्यांना हे पॅकेजचे पैसे मिळणार नव्हते म्हणून त्यावेळेस मोठा धाडसी निर्णय घेतला. त्या धाडसी निर्णयामध्ये डीबीटी करण्याकरता दादांनी किंवा मंडळींनी प्रचंड सपोर्ट केला. दादांचे त्यावेळेचे तिथले सहकारी देशमुख साहेबांनी सपोर्ट केला. म्हणून बँक ऑफ इंडियाच्या ज्या बँकेच्या 14 तालुक्यामध्ये फक्त 6 ब्रँचेस होत्या, त्या 6 ब्रँचेस मध्ये लाखो शेतकऱ्यांची खाती उघडली 0 रुपयाची आणि शेतकऱ्यांना थेट पैसा त्या बँकेतून पाठवला. शेतकऱ्यांना लवकर पैसा मिळत नव्हता म्हणून शेतकऱ्यांनी बँकेच्या काचा फोडल्या, दरवाजा फोडले, पण शेतकऱ्यांना तो थेट पैसा मिळाला. शेतकऱ्यांचा पैसा घराच्या खाती न जाता शेतकऱ्यांनी मला त्या भागात जगल्या. त्याचा परिणाम असा झाला की मला दुसऱ्या दिवशी सांगितलं तुमची सेवा या जिल्ह्यामध्ये भरपूर झाली, आता कुठं जायचं तेव्हा सांगा. मला त्याची काही अडचण नाही, तुम्ही पाठवा तिथं जाईल. मला त्यांनी आनंदाने सांगितलं तुम्ही सांगा. थोडा साहेब कृषी मंत्री होते, मला द्यायचं तर मला पुण्यात द्या, म्हणजे कमीत कमी मला पुण्यात तरी काम करता येईल. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सोबत काम करत असताना शेतकऱ्यांच्या सोबत त्यावेळेस जर मी
कच खाल्ला असता, भूमिका घेतली असती तर आज सोलापूर जिल्ह्यामधलं डाळी पूर्णपणे निघून गेलं असतं. त्यामुळे हे सगळं आता प्रशासकीय आणि साहेबांना अजून त्याच्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्या सर्व प्रकरण बारामतीमध्ये झालं, त्याचे सगळे हे केले. तर एकच सांगण्याची भूमिका की दिवे पंचक्रोशीचं हे योगदान असल्यामुळं शेतकऱ्यांच्या कानामध्ये देत असताना मला कधीही त्याच्यामध्ये मागं पुढे बदलायची वेळ आली नाही. दुसरं, हे आताच 3,000 कोटीचे सोयाबीनच्या दर्जा घेण्याची मोहीम याच्याकरता सांगतो की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मोडलं जातं, शेतकऱ्यांचं शोषण केलं जातं. दर्जा घेण्याची मोहीम राबवल्यामुळे शेतकरीच उद्योजक झाला आणि आपल्याकडे सोयाबीन नाही तर पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीन आहे. त्या माध्यमातून दरवर्षी शेतकरी 750 कोटीचा एकमेकांना बियाणे देऊन व्यवसाय करतोय. ते 3,000 कोटी रुपये राहिले आणि 10,000 कोटीचा पीक विमा देत असताना पीक विमा कंपन्या कशा पद्धतीने शेतकऱ्यांना छळवत आणतात याचा आपल्याला पूर्ण माहिती होती. शेवटच्या एका मीटिंगला तर एका क्षणामध्ये आम्ही कंपनीचे ठराविक अधिकारी ठेवले त्या मीटिंग हॉलमध्ये. बाकीच्या अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगितलं. पत्रकार मंडळी ते कृपया बिटवीन द लाईन सर्व जोडलेले सर्व ग्रामस्थ, वैद्यकीय सर्व अधिकारी आणि माझ्या सर्व मित्रांनो, आज या ठिकाणी आपण उपस्थित आहात त्याच्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. जे मी सांगितलं की सगळी माहिती दिली की कशा पद्धतीने काम करता येईल. सगळं खातं कृषी खातं त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी काम केलं आणि तुम्हाला निर्णया ठिकाणी जावं लागलं. पण तुम्ही ज्या ठिकाणी जावा त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम केलं. उदाहरणार्थ माझ्या सासरवाडीचं त्यांना नुसतं सांगितलं की इथं काम होईल, तुम्ही काम करा आणि म्हणून केंद्र झालं की त्या ठिकाणी माहिती दिली की सर्व माहिती घेतली आणि एकामात्र एक कामं त्या ठिकाणी केली आणि शेवट त्या ठिकाणी गावाने त्या ठिकाणी सरकार केला आणि त्या ठिकाणी काम केलं. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी समाजामध्ये काम करत असताना आज आपण या ठिकाणी ठरतं आणि त्यांच्या मंडळींचं त्या ठिकाणी स्वागत केलं. आणि तुम्ही या ठिकाणी 33 वर्ष या ठिकाणी काम करत असताना कसल्याही प्रकारचे तक्रार त्या ठिकाणी राहिली नाही. त्या ठिकाणी मुद्दाम मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून 33 वर्षानंतर तुम्ही आज रिटायर झाला आणि रिटायरमेंटमध्ये जे ठिकाणी स्वागत केलंय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या वतीने त्या ठिकाणी सरकारने आभार मानतो. याच्याबद्दल आणखी पुष्कळ लोक आहेत, सर्वांनी मान व्यक्त केली आणि म्हणून मला बोलायला संधी नाही. कारण मला त्या ठिकाणी आजच त्या ठिकाणी बोलतोय की या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बोललो पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी बोलतो. आणि म्हणून त्या ठिकाणी संवर्धनाने त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आणि विभिन्न अधिकारी त्या ठिकाणी हजर असताना त्या ठिकाणी काम केलं. आणि या काम करत असताना त्या ठिकाणी माझ्यासारखं कार्यकर्ता की त्या ठिकाणी संपूर्ण प्रकारचं अधिकार दिले आणि अशा प्रकारे त्या अधिकाराचं आज चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि परत एकदा तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्या ठिकाणी रजा घेतो. बऱ्याच दिवसांनी बोलले असं म्हणतात, मात्र कौतुक करायला मला यावं लागलं की भावना मनामध्ये येऊन आशीर्वाद देण्यासाठी त्याला आपण या ठिकाणी आला. त्याबद्दल आमच्या सगळ्या समितीच्या वतीनं